तुम्हाला माहिती आहे का? आरोह आणि अवरोह म्हणजे काय? आरोह म्हणजे स्वरांचा चढता क्रम, म्हणजेच असेंडिंग ऑर्डर. आपण पायऱ्या चढतो की नाही, अगदी तसं. सा, रे, ग, म, प, ध, नी आणि सा. अवरोह म्हणजे स्वरांचा उतरता क्रम, म्हणजेच डिसेंडिंग ऑर्डर. आपण पायऱ्या उतरतो, अगदी तसं. सा, नी, ध, प, म, ग, रे आणि सा. तुम्हाला माहिती आहे का, पकड म्हणजे काय? पकड म्हणजे रागाचे स्वरूप दाखवणारे स्वरांचे छोटे छोटे समूह. पकड ऐकून आपल्याला तो राग ओळखता येतो. उदाहरणार्थ, राग भूप याची पकड आहे ग रे सा ध, सा रे ग, प ग, ध प ग रे सा. तुम्हाला माहिती आहे का, अचल स्वर आणि चल स्वर म्हणजे काय? अचल स्वर म्हणजे जे स्वर आपल्या मूळ जागेवरून, मूळ स्थानावरून हलत नाहीत, त्यांना अचल स्वर म्हणतात. प आणि सा हे दोन अचल स्वर आहेत. आणि जे स्वर आपली जागा सोडून खाली उतरतात किंवा वर चढतात, त्यांना चल स्वर म्हणतात. रे, ग, ध आणि नी हे 4 स्वर आपली जागा सोडून खाली उतरतात, तेव्हा ते कोमल होतात. आणि मध्यम म्हणजेच म हा आपली जागा सोडून वर चढतो, तेव्हा तो तीव्र होतो. त्यामुळे रे, ग, म, ध आणि नी हे 5 स्वर चल स्वर आहेत, किंवा त्यांना विकृत स्वर पण म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का, वादी स्वर म्हणजे काय? वादी स्वर म्हणजे रागातील प्रमुख स्वर. ह्या स्वराचा रागामध्ये वारंवार उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, भूप रागाचा वादी स्वर आहे गंधार. आणि संवादी स्वर म्हणजे काय? संवादी स्वर हा वादी स्वरापेक्षा थोडासा कमी महत्त्वाचा असतो, पण रागातील बाकी स्वरांपेक्षा तो अधिक महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ, भूप रागाचा संवादी स्वर आहे धैवत म्हणजे ध.